नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आमच्या सोबत आहेत मंगळूरपीर इथले इंजिनियर पुनीत सिंग चौहान. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून ते या फील्डमध्ये आहेत. बेसिकली फक्त एक ड्रॉइंगची आवड होती कुठंतरी मनात आणि तिथून त्यांनी या क्षेत्रामधला प्रवास सुरू केला. या सगळ्यांबद्दल त्यांच्या आजवरच्या अनुभवाबद्दल बोलणार आहे. बेसिकली बिल्ड आयकॉन हा उपक्रमच आहे ज्यामध्ये आम्ही अशा इंजिनियरशी बोलतोय. त्यानिमित्तानं काही सकारात्मक बदल या क्षेत्रात काही घडू शकतात का, या सगळ्या संबंधित चर्चा करणार आहे. पण सगळ्यात आधी मला पहिला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे तुमचं शालेय जीवन कसं होतं, तुमचं कॉलेज कुठलं होतं जिथं तुम्ही इंजिनिअरिंग केलं, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता मगाशी पण बोलताना सांगितलं की ड्रॉइंग ही एक आवड होती, पण त्या ड्रॉइंगच्या आवडवर तुम्ही ड्रॉइंग फील्डमध्ये पण जाऊ शकला असतात, पण तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगकडे कसं वळलात मग? ऍक्च्युली कसं आमच्या वेळेस 2 ऑप्शन होते. बरं. तेव्हा 2010ला एक स्कोप होता. एक मुलं जास्त इंजिनिअरिंग कडे जायचे. अच्छा. आणि त्याच्यानंतर एक डीएड बीएडचा स्कोप होता. बरोबर. मला तर ते शिक्षक व्हायचं नव्हतं. अच्छा. मला एक दुसरा ऑप्शन होता तो इंजिनिअरिंगचा, आणि मला ड्रॉइंगचा आवड असल्यामुळे मी कॉलेजला अप्लाय केला आणि जिल्ह्यामधून मी एकटा होतो. बरं. गव्हर्नमेंट कॉलेजला. अच्छा. हा, माझं तिथं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतरच मग कॉलेज लाईफ मध्ये जेव्हा सेमिस्टर वाईज असतं, सेमिस्टर वाईज फर्स्ट टाइम मी म्हणजे तिथं समजलं की सेमिस्टर वाईज होतं, कारण की आपण 11वी-12वी इयरली करतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर सेमिस्टर वाईज मध्ये जास्त सिव्हिल मध्ये हातानं ड्रॉइंग काढायचं काम, पुरं ड्राफ्टर वगैरे, आणि मोठा A1 शीट, क्लासरूमच असते खूप मोठी. तर तिथं मग माझ्या फील्डचे मित्र भेटले, त्यांना पण ड्रॉइंगची आवड होती. असं करत करत मग सुरू झालं. पण त्या ड्रॉइंगची जेव्हा आवड होती तेव्हा क्लासरूम मध्ये तुम्ही ड्रॉइंग करत असाल तेव्हा आपण दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगलं करतोय वगैरे असा काही कॉन्फिडन्स वाटला का, किंवा असं वाटलं की अरे आपल्याला बरं झालं त्याची थोडी मदत झाली, की बेसिक तरी आपल्याला येत नाही? असं तसं तर सर्वच मेहनत करत होते. बरोबर. परंतु मला त्याचं जास्त आवडतं. बाकीचे माझे क्लासमेट ज्यांना म्हणजे एवढी ड्रॉइंग जमत नव्हती, पण त्यांच्या पण शीट मी बरेच कॉलेज लाईफ मध्ये काढून दिलेले आहेत. आणि चांगले मार्क मिळायचे त्या टाइमला. आणि एक तुम्हाला जर मग म्हटलं मी तसं की मला थेरॉटिकल नॉलेज, थेरॉटिकल स्टडी मध्ये खूप पुस्तकं वाचायचा खूप छंद होता. अच्छा. तर मग मला थेअरी कन्स्ट्रक्शन मध्ये ना आपल्या डेली यूज मधलंच राहते, काय किती लँग्वेज चेंज असल्यामुळे थोडं भारी जाते. आणि असं करत करत ते इझी गेलं. बरोबर. म्हणजे असा मित्र कॉलेजमध्ये नक्की पाहिजे की जो आपले ड्रॉइंग कम्प्लीट करेल, त्यालाच खरा मित्र म्हणा असं. पण तुमच्यासारखा मित्र होता. पण मग मला असं विचारायचं, जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आलात तेव्हा जनरली असं होतं की पहिला प्रोजेक्ट मिळवणं बऱ्याचदा अवघड जातं. पहिला प्रोजेक्ट पटकन मिळत नाही कारण तेव्हा अनुभव नसतो, आणि अनुभव येईल जेव्हा कोणीतरी प्रोजेक्ट येईल. तर मग पहिला प्रोजेक्ट कसा मिळवला किंवा कशी सुरुवात केली? याच्याबद्दल माझं थोडं उलट आहे. म्हणजे मी 2014 पासून जॉब करत आहे. बरं. झाल्या ग्रॅज्युएशन झाल्या. त्याच्यानं मी मुक्तीपुरी MIDC ला होतो, क्वालिटी इंजिनियर RMC ला. त्यानंतर मग एक पुण्याची चांगली कंपनी सूरज बिल्डकॉन, तिथं पण काम केलं. मैसूरला होतो, पार्ले अॅग्रो. त्याच्यानंतर ITC, हे जे PV स्ट्रक्चर लिहिलंय ना, PV प्लस सिव्हिल इंजिनिअरिंग. बरोबर. सिव्हिलचं जे स्ट्रक्चर आहे तिथं क्वालिटी इंजिनियर म्हणून काम केलंय. बरोबर. ठीक आहे. असं पहिले अनुभव घेतला. बरोबर. हा किती वर्षाचा स्पॅन होता? हा लॉकडाऊनच्या पहिलेपर्यंत, 2019. 5-6 वर्षाचा. 14 ते 19 काम केलं. मग नंतर जेव्हा पहिला प्रोजेक्ट, ऍक्च्युअली मला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व्हायचं होतं. अच्छा. पण ते आता कसं आहे, ते कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये थोडं टाइम जास्त द्यावा लागतो आणि बाकीच्या गोष्टी पण जास्त असते. त्याच्यामुळे मग मला एवढं ते आवडलं नाही. मग मला प्रायव्हेट फील्ड मध्ये आवडलं. पहिलं प्रोजेक्ट म्हटलं तर मग फर्स्ट प्रोजेक्ट मला माझ्या घराजवळच भेटला. अच्छा. आणि ऍक्च्युअली ते माझे मोठे भाऊ. बरं. घरचाच पहिला प्रोजेक्ट? घरचाच भेटला. तर कसं आहे, लोकांना फर्स्ट टाइम कोणी काम देत नाही. बरोबर. अगदी बरोबर. जोपर्यंत तुमचं प्रॅक्टिकली काम कोणी बघत नाही. बरोबर. तर जेव्हा माझं प्रॅक्टिकली G+1चं कन्स्ट्रक्शन होतं, आता स्वतःच मी 3D चे मॉडेल पण बनवतो, प्लॅनिंग पण स्वतःच बनवतो आणि क्लायंटच्या समोर बनवतो. व्हेरी गुड. असं नाही की हे 3 ऑप्शन दिले आणि हाच मॉडेल फायनल. तर ते एक प्लस पॉईंट कुठं ना कुठं. आणि हे सर्व लॉकडाऊनची कृपा. अच्छा. लॉकडाऊन मध्ये हे पूर्ण प्रॅक्टिस केली होती.
अच्छा, लॉकडाऊन मध्ये तुम्ही असा वापर करून घेतला का? लॉकडाऊनचा मी पूर्ण म्हणजे प्रॅक्टिस करत होतो. 3D मॉडेल बनवणे, व्हेरी गुड. ड्रॉइंगची आवड असल्यामुळे पिक्चर कसं बनवतो, बरोबर. अशा करत करत मग मला वाटलं अरे चांगला आहे, या फील्डमध्ये स्कोप आहे, प्रायव्हेट मध्ये आलो. अच्छा, व्हेरी गुड. दुसरं या फील्डमध्ये बऱ्याचदा असं होतं की अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज खूप मोठं आहे, हो. कारण ते सिव्हिलमध्ये लागतं. पण अनस्किल्ड लेबर जर चुकीच्या ठिकाणी वापरलं तर मोठा धोका सुद्धा होऊ शकतो. हो. तर तुमचा असा काही अनुभव किंवा तुम्ही काय काळजी घेता अनस्किल्ड लेबर बरोबर काम करताना? पहिले तर कसं आहे, आता एक तर हे आम्ही तालुक्या बेसवर काम करतो. बरोबर. आता इथं अनस्किल्ड म्हणजे 70% लोक अनस्किल्ड आहेत. आता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं, बरोबर, वेळोवेळी त्यांना ड्रॉइंग देणं. बरोबर. जर त्यांना कुठली गोष्ट समजत नसेल, जसं कॉलम लेआउट झालं, ती तरी वेळा मी स्वतःच प्लंबमचा युज करून त्यांना मार्किंग दिली आहे. अच्छा. हा, म्हणजे त्यांना शिकवणं. खाली जर कोणात कसं आहे, इथं जास्त ऍडव्हान्स हे नाही आहे लोकांकडे. त्यांना तिथंच टेपमध्येच गुन्ह्या काढून, साध्या भाषेत म्हणतो आपण, आता ते त्यांना समजून सांगणं, तर हे असं करत काम करून घ्यावं लागतं. बरोबर. तर कसं आहे, आता तालुका लेवलवर भरपूर अनस्किल्ड लेबर आहे, पण समजून घ्यावं लागतं. बरोबर, बरोबर. दुसरं, तुम्ही स्वतः इंजिनियर असला पण तुम्ही सांगितलं अनस्किल्ड लेबरवर तालुका काम करावं, पण मग किंवा लॉकडाऊन मध्ये तुम्ही 3D मॉडेल्सवर जास्त काम केले, तर असं कुठला कोर्स रिसेंट ह्याच्यात केलाय का? किंवा आता करावंच वाटतं की अरे मला आता हे शिकावंच वाटतंय या फील्डमध्ये, जर जे बदल होत आहे त्याप्रमाणे? ऍक्च्युली तुम्ही असं कुठलं कॉलेज लाईफ मध्ये केला होता, कधी ऑटोकॅड केला होता, पण कसं आहे, ते काहीतरी पैसे घेऊन शिकून देतात, सर्टिफिकेट चिपकून देतात, तर ते वेगळा भाग. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली रिअल लाईफ मध्ये येता, बरोबर, तर हे सर्व मी मग म्हटलं ना, लॉकडाऊन मध्ये मी प्रॅक्टिस करत होतो ऑटोकॅड. जरा मी शिकलो, काही वेळ जो भेटला मला लॉकडाऊनचा, मला कोणी शिकवलं नाही, मला फक्त युट्यूबने शिकवलंय. अच्छा, वा वा. ऑनलाईनचा चांगला वापर त्याच्यात बस तेवढा. बरोबर, बरोबर. पण आता कुठला असा कोर्स करावासा वाटतो किंवा अजून वाटतं की अरे हे शिकलं पाहिजे? मला पुढे शिक्षण घ्यायचं होतं अजून. बरोबर. BE नंतर MA स्ट्रक्चर करायचं होतं. अच्छा. ते कसं रिस्पॉन्सिबिलिटी आली की मागं पडलं. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये बरेच काम केलेलं आहे आणि आता करता पण. तर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करताना एक शब्द फार महत्वाचा असतो, ते म्हणजे जरा आमचं बजेट कमी आहे. क्लायंट कायमच किंवा कस्टमर म्हणत असतो जरा बजेट कमी आहे आणि या बजेटमध्ये जरा बसवून द्या. तर मग ह्या बजेटमध्ये बसवताना तुम्ही कसं काळजी घेता किंवा कसं ते बसवून देता बजेटमध्ये? आता कसं आहे सर, सर्व खेळ आहे बिल्टअपवर. बरोबर. आता एक मेंटॅलिटी आहे ठेकेदार लोकांची, की स्लॅब वाढला की त्यांची मजुरी वाढते, तर तो भाग वेगळा. तर बिल्टअप जेवढा कमी कराल आणि घरमालकाला समजून देणे, सर तुमची जर समजा सिंगल फॅमिली आहे, तुम्हाला एवढ्या मोठ्या घराचं, एवढ्या मोठ्या बिल्टअपचं एवढं जरूरत नाही, तुमचं बजेट कमी आहे, तर तुम्ही ग्राउंड फ्लोअर कडे फोकस करा आणि बिल्टअप कमीत कमी करा. तुमच्या ज्या गरजा आहे, तर त्याच्यामध्ये मला एक, आजकाल कसं आहे, कॉमन प्लॅनिंग मध्ये फुल टॉवर देतात. बरोबर. तर क्लायंटला कसं समजून सांगावं लागतंय, फुल टॉवर तुम्ही जेव्हा घेता घराला, खर्च जास्त होतो. बरोबर. तुम्ही हाफ टॉवर कडे वळा, है ना, ओपन जिन्याकडे वळा, तर तुमचं तिथं मटेरियल वाचेल. बरोबर. त्याच्यानंतर मग बरेच पॉइंट आहेत, AC ब्लॉक झाले. अच्छा. त्याच्यानंतर एवढं आहे, मटेरियलचं कॉस्ट तर कमी होणारच नाही. बरोबर, ती तर बिल्टअपवर आहे. दुसरं, तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर काम केलं नाही, पण मला असं वाटतं की कुठलाही एक इंजिनियर पूर्ण शहरासाठी, गावासाठी अतिशय महत्वाचा असतो, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी. तर तुम्हाला काय वाटतं, इंजिनियर कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकेल या सगळ्यामध्ये? कसं आहे सर, इंजिनियर हा जो आहे, मेडिकल फील्ड मध्ये कसं डॉक्टर आहे शरीराचा, बरोबर बरोबर, तसंच हा इंजिनियर हा एक स्ट्रक्चर, रेसिडेन्शियल म्हणा, कमर्शियल म्हणा, रोड प्रोजेक्ट म्हणा, जर तुम्हाला खरी क्वालिटी पाहिजे असेल, खरी क्वालिटी जर पाहिजे असेल, तर तुम्ही लाखो रुपये त्या घराला किंवा त्या कमर्शियल कॉम्प्लेक्सला किंवा त्या रोड प्रोजेक्टला, कुठलेही प्रोजेक्ट असतो त्याला लागतात. तुम्ही टेक्निकल इंजिनियर कडूनच ते काम करून घेणे, असं मला वाटतं. त्याच्यामुळेच तुमचं ती बिल्डिंगची लाईफ वाढेल, बरोबर, आणि मटेरियल क्वालिटीचं भेटेल, बरोबर. आणि इंजिनियर हा सर्वच गोष्टी चेक करतो, क्वालिटी, त्याच्यानंतर
तुमचं लेवलमध्ये आणि स्किल मध्ये काम चालू आहे का. हो हो. दुसरं तुम्ही स्वतः आता काम करत आहात, तुम्ही स्वतः शिक्षण घेतलं, पण तुम्हाला या सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डचं भवितव्य काय वाटतं, काय भविष्य दिसतं तुम्हाला लॉंग टर्म मध्ये? भविष्य कसं आहे आता, टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू न तुम्हाला तेच जसं म्हटलं मी, क्वालिटी पाहिजे असेल आणि तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी करायचं असेल, आणि आजकाल आपण मोबाईल मध्ये फोटो बघतो की माझं स्ट्रक्चर असं झालं पाहिजे, माझं घर असं झालं पाहिजे, मग स्वप्नाचं घर ज्याला म्हणतो, स्वप्नाचं घर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंजिनियरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नच काम करायला पाहिजे. बरोबर आहे. दुसरं, बांधकामामध्ये सळई हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर ती सळई निवडताना तुम्ही कशी निवडता, तर काय पॅरामीटर्स लावता आणि ते क्लायंटला सांगता की हे पॅरामीटर्स आहेत जे केलं पाहिजे सळईमध्ये? सर्वात पहिले तर त्याचं ग्रेड पाहतो. बरं. त्याच्यानंतर त्याचं आपण ग्रिप पाहतो, आहे ना, आणि त्याचं वेट चेक करतो. ओके. जे आपल्या इंडियन स्टँडर्ड मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे ते वेट आहे की नाही. त्याच्यानंतर ते आपण जे कंपनी जे टेस्ट रिपोर्ट घेऊन येतात, बरोबर, त्या रिपोर्ट प्रमाणे ते आहे का, बॅच नंबर ते आहे का, हे चेक करतो. बरोबर. आयकॉन स्टील बरोबर तुम्ही यापूर्वी कधी प्रोजेक्ट मध्ये वापरलंय, किंवा त्यांचा अनुभव कसा आहे, त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल, त्यांची सर्व्हिस, डिलिव्हरी असेल, काही क्वालिटी असेल, कॉस्ट असेल, असे कुठले फॅक्टर तुम्हाला वाटतात की आयकॉन स्टीलचे चांगले? आता सर, आयकॉन स्टील शेवटी ब्रँड आहे. स्टील बद्दल बोलायचं म्हटलं की मी मगच सांगितलं तुम्हाला की आयकॉन स्टील हा सर्वात चांगला स्टील आहे, ग्रेड मध्ये येते आणि प्रॉपर सर्व्हिस आहे. आणि आमचे इथं नक्की एंटरप्राइज म्हणून आहेत. बरोबर. त्यांची डिलिव्हरी पण चांगली आहे, कंप्लेंट नाही आहे आणि चांगलं स्टील. तर हे होते माझ्यासोबत इंजिनियर पुनीत चौहान, की ज्यांनी अतिशय दिलखुलास उत्तरे या सगळ्याची दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपली आवड असते आणि त्याच फील्डमध्ये आपण व्यवसाय किंवा माझ्या मते बिझनेस करतो, तेव्हा माझ्या मते ह्याचं कॉम्बिनेशन फार अतिशय महत्वाचं होतं. आणि अशीच यशस्वी 10 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये केलेली आहेत. आगामी येणाऱ्या काळात तुमच्याकडून अशीच उत्तमोत्तम कलाकृती घडवत अशीच चांगली निर्मिती हो. आयकॉन स्टीलची तुम्हाला साथ आहेच आणि ती भविष्यात सुद्धा राहील. तुमच्या भविष्याबद्दल आयकॉन स्टील कडून आणि माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.